तर सांगायचा विषय कसा आहे माहिती का, की सोनाताई तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी पहिले म्हटलं होतं सोनाताई आम्ही एक फॅमिली असल्यामुळे पहिले जे 2023 असो 22 असो 19 प्रत्येक कार्यक्रमाला सोनाताईंकडे मी जायचो, सोनाताई माझ्याकडे यायच्या वगैरे. इंस्टाग्राम असो यूट्यूब असो, कधी पडत्या काळामध्ये त्यांनी मला सांभाळून घेतलं. म्हणजे युट्यूब चॅनल हे सगळं सगळ्यांना तर माहितच आहे की ह्यांच्याकडूनच सगळ्या गोष्टी मी करून घेतलेल्या, मला काहीच त्यातली माहिती नव्हती. म्हणजे जे काय आता म्हणजे जे शून्यातून जवळ उभा राहताना तुम्ही खूप छान सपोर्ट केलाय, त्यामुळं आता जे काय मी ते करते. एवढं म्हणला तरी समाधान नाही आहे. नाही खरंच, कारण जर ज्या काळात तुम्ही आम्हाला हे केलंय म्हणजे आम्ही आलतो भेटायला, तुम्ही सगळ्या आम्हाला गोष्टी करून दिल्या, त्या आमच्यासाठी खूप मोठे आहेत. या नाही. या की राव, तवा लाजायचं आज पण लाजताय तुम्ही, कसं व्हायचं. हा बोला. नाही आपल्याला म्हणजे त्यावेळेस अडचणीच्या काळामध्ये यांनी हा, भरपूर हे काही केलंय. मदत केली. मग त्यावेळेस काय आशा न करता की बाबा यांच्याकडून काय हा. मिळणार आहे किंवा काय 4 पैसे बरोबर आहे. द्या आणि मग तरच काम तुमचं काम करतो असं काय नव्हतं. हा बरं. म्हणजे असं म्हणणं आहे तुमचं की बाबा ज्या टायमिंगला माझी पण परिस्थिती तेव्हा नव्हती, नाही. बरोबर. नव्हती परिस्थिती, मी पण गरीबच होतो. बरोबर. पण आपलं कसं एक कुठेतरी गुण दिलेले असतात की बाबा निस्वार्थीपणाने सर्व आपले म्हणून. त्या टायमिंगला सोनाताईंचं असं म्हणणं आहे की बाबा ज्या टायमिंगला जेव्हा चॅनल मॉनिटाईज असू द्या किंवा इंस्टाग्राम पण मी पहिल्यांदा ह्यांच्या इथं आल्यानंतर खोललं होतं. तुम्ही पहिली पहिली रील्स तुम्ही टाकली. तुमच्या सोबत काढलेली आहे माझी काढलेली. इंस्टाग्रामवर. तिथनं अजून start पण हा, आहे, तिथनं कारण start मला ते मला इंस्टाग्रामचं काहीच नॉलेज नव्हतं. मला वाटायचं इंस्टाग्रामची गरजच नाही किंवा हा, हा. मी तुम्ही करणार खोलून बी दिलं नव्हती. पहिलं. Instagram च करणारच खोलून नव्हती, दिलं. फक्त माझं युट्यूबवर चाललं होतं. त्या सगळ्या गोष्टी मी ह्यांच्याकडूनच करून घेतलेल्या आणि त्याच्यामुळे आज पहिले एवढ्या रील गोष्टी आपण वाढल्या. प्रियंकाची तुमची नाही, तुमच्या बरोबर ती आहे. मित्र होता बा दुसरा तुमचा हा, मित्र. हा. आपण 3 जण होतो ती हा, काय हा. रील्स केली होती पहिली. तुमच्या पहिली ऑफिसमध्ये हा केली होती. पहिली रील म्हणजे ऍक्च्युली पहिलं आपण रो हाऊसला राहिलो होतो त्या टायमिंगला सोनाताई आल्या तुम्हाला सांगतो. आल्यानंतर त्यांना पहिलं मी म्हणलं इंस्टाग्राम तुम्ही चालू करायलाच लागतंय. त्यावरती समजा पहिले रील आम्ही तिथून कसं पोस्ट करायची काय ते शिकवलं. दादा म्हणले की बाबा मला काही इथं थांबत नाही, माझे काम आहे. परिस्थिती हलवायची होती म्हणून दादा निघून गेले. त्यावेळेस सोनाताई माझ्याकडे 4-5 दिवस होता. हो मी थांबलेली. हा आपण रातचं उठून चॅनल तुमचं मोनाटाईज हे काय होतं, सोनाताईंचं आपल्या आलतं पण रिजेक्ट होत होतं. त्यासाठी 12ला मी सोनाताईंना उठवलं आणि आम्ही दोघं ऑफिसमध्ये गेलो. हे केलं. प्रियंका तुम्हाला सांगतो प्रियंकाने सपोर्ट केला आणि चॅनल मोनटायझिंग झाल्यानंतर त्यांना एवढा आनंद झाला. पहिलं पेमेंट किती आलं 48,000. हो हा? मला पहिल्या वेळेस payment मोठा. आलतं. पण मी काय म्हणतो आज एक सर्वांसाठी महत्वाची बातमी म्हणजे एक शून्यातनं विश्व निर्माण कसं होतं आणि कोण कधी कुठल्या थराला जाईल सांगता येत नाही मित्रांनो. कुणीच कोणाला कमी समजायचं नाही किंवा काळ हा बदलत असतो. हा कुणीच कोणा खच्चीकरण करणं किंवा कोणाचा अंत बघू नका. किती काय देव कधी कुठल्या रूपात तुम्हाला सांगतो कुठं पोचवून सांगता येत नाही. कारण ताजं उदाहरण हेच आहे की आज तुम्हाला सांगतो त्यांची माझी सोनाताईने तुम्हाला सांगतो पहिलं सोना चहा नाव का दिलं माहिती का, चहा ऐकत होत्या आणि चहा ऐकून तुम्हाला सांगतो गार्डनला स्वतः मोबाईल घेतला. तर दादांना म्हणत होतं की बाबा मला चॅनल चालू करा. ती मोबाईल नाही काय ना तुझं घे म्हणलं. ते काय लक्ष देत नव्हतं. मग स्वतःच्या ऐकून मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलवर चॅनल काढून त्यांनी 20,000 सबस्क्रायबर केल्यानंतर काय माहिती नव्हती. 27,000 होती 27,000. त्यावेळेस मी तुमच्याकडे आले. हा 27,000 सगळं तुमच्याकडे. माझं. हा तर त्या टायमिंगला आल्या. तर त्या टायमिंगला मग तिथून पुढे काय असेल ती आपलं समजायला तेव्हा आपलं घर किती भरलेलं असायचं सांगा बरं. फुल माणसं भरपूर यायची. माझ्याकडे आम्ही विचार करायचो कोण की एवढी माणसं एवढी ही मदत आणि मला वाटतं काहीतरी 4 पैसे द्यावं लागतात का. मी विचारला काय पैसे द्यायचे काय एवढं काम केले. हा. 1 रुपयाचं काय म्हणजे हे तुमची काय कुठलीच आशा न ठेवता हे करत तुम्ही. तर घरी आहे ना तुम्हाला सांगतो ही सुद्धा हॉल परत तिथून आम्ही इकडे राहायला आल्या ना आमचं संबंध तसं राहिलं. मी त्यांच्या कार्यक्रमाला बड्डेला मोक्षीच्या तुम्हाला सांगतो काय असलं दादा ॲडमिट होतं तरी ॲडमिट असताना तुम्हाला सांगतो मी तिथून प्रियंकाला म्हणायचो चल आपण ही म्हणायची मला यायचं म्हणलं. बारकी माझी 3 लेकरं होते. 3 लेकरांना घेऊन मला जाता येत नाही म्हणलं. सोनाताई ही सारखी विचारायची ताईंचं बरं आहे का आता म्हणलं बरं आहे व्यवस्थित चालू आहे ते. रातचं तुम्हाला सांगतो हिथून मी आणि माझा मित्र गेलो तर पुण्यामध्ये कात्रजमध्ये ॲडमिट होतं. आम्ही उशाला संध्याकाळी 12 वाजेपर्यंत थांबलो. कसं आहे काय समजा थोडंफार हे केलं आणि तिथून गावाकडे आलो. परच्याला फोनवरच परच्याला मध्ये थोडंसं संबंध हे झालं. तुम्ही तुमच्या म्हणजे आम्ही म्हणजे काय झालं मी ऑफलाईनच होते. मी 1 वर्ष बंदच होता ना माझं. त्यामुळं आम्ही आपलं तेच कामातच होतो की बाबा मी काय करणार. आणि आपलं घर ज्या वेळेला असं भरलं होतं तुम्हाला सांगतो अशी झोपायला जागा नव्हती. दाजी मला म्हणायचं तुम्ही म्हणजे एवढी माणसं प्रियंका चुली पुडली हटत नाही चुली पुडणं एवढं आणि समजायला जाताना तुम्ही कपडे पण घेताय मटणं आणताय. हा होती का नाही होतं. हा
तुम्ही सांगा काय मी काय तीच विचार करतो, तुम्ही का करताय मी का ही विचार- करताय? आणि बरं पालघरवरनं मुंबईवरनं समजे महाराष्ट्रानं लोक यायची चॅनलचा कुठलाही प्रॉब्लेम असला माझं कोण कोणाला फोटो काढून देत नाही. बरोबर आपण निस्वार्थपणाने समजा माझे 1.5 लाख 2 लाख सबस्क्रायबर होते तेव्हापासून. मग ही म्हणायचं का करतो काय ना मला आवड आहे. आणि दादा टेन्शनमध्ये होते मग तिथून तुम्हाला सांगतो मला ती टेन्शनमध्ये बसले कर म्हणून दाजीला मी गाडीवर टाकून फिरून आणायचं. असंच मारुतीला आम्ही गेलो आणि मारुती तिथून पुढे पावला हा तिला मोठा किस्सा आहे. मग तिथून पुढे आमची जी सुरुवात झाली चांगल्याला. आज काळ कोणावर राहत नाही, कोणी कोणाची निंदा उडवायची नसते, कोणाला समोरच्याला किती बारीक किंवा किती कपड्यावर तरी पारख करू नका किंवा परिस्थितीनं पारख करू नका. तुमचे पण दिवस आहे, कधी तुम्ही खाली जाचाल, कधी वरच्या येतात किंवा पुलला कसा निघाल सांगता येत नाही. तुम्हाला सांगतो आज ही दोघं आहेत ना, ही दोघं सोनाली वाघमोडे हे दोघं जण तुम्हाला सांगतो जरी आमचं संबंध तुम्हाला सांगतो घरातलं असलं आणि फॅमिलीसारखं पारख्यापेक्षा ही चांगली मला. पण मी काय म्हणतो माहिती का, मी प्रत्येक इथल्या माझ्या कस्टमरला सांगत असतो एकच, ह्या रेकॉर्ड हात करून ह्या रेकॉर्ड ही फोटो बघताय ना म्हणलं ही देव माणसं आहे, ती देव माणसं सारखं मी सांगतो म्हणजे 2-4 वेळा तरी माझं असतं ही देव माणसं. मी का म्हणतो माहिती आहे का, कारण की यांचा स्वभावच लय वेगळा आहे बाबा. स्वभाव म्हणजे ती निस्वार्थी असं म्हणजे ही पण वेगळंच आहे, ही पण स्वभाव म्हणजे ह्यांचा असा भारी आहे ना की निस्वार्थपणाने सर्वांना सांभाळून घेणं. अजून त्यांचे विचार बघा किती मोठे की बाबा आमच्या बिझनेसमुळं आज 4-5 कुटुंबला काम भेटलं, मजुरी भेटली, ही लय मोठी सर्वात मोठी चांगलं गोष्ट. वाटतं आम्हाला बी. झालंय. बाबा आम्ही तर हा चांगलं सगळं करतोय, सगळं चांगलं चाललंय आमचं बी. पण आमच्यामुळं कोणतरी अजून चांगलं म्हणजे करते बिझनेस किंवा आणि- त्यांच्या बी घरचं चांगलं चालतंय अजून भारी वाटतं. म्हणजे तिथं सगळी लोक आहेत ना ते पण आज काम एक करतात, भारी वाटतं. एक काळ तुम्हाला सांगतो कोणी आजारी पडल्यावर कोण बघायला सुद्धा आलं नाही. आज तुम्हाला सांगतो फोटो काढायला तळमळतात दिवस बघा लाईन लागते. आज तुम्हाला सांगतो बाकीचं काय घेऊन बसला तुम्हाला माहिती आहे आज आपल्याकडे तुम्हाला 100 नुसतं कामगार आहेत एवढं पुण्याच्या आपल्या कंपनीमध्ये अजून तर लय आहे. आणि माझा आहे ना माझा जोपर्यंत आपल्या तुम्हाला सांगतो आम्ही दोघं नवरा बायको आहेत ना पहिली पण साथ होती पडत्या काळात पण चांगले दिवस आले पण आहे आज पण आहे ना उद्या पण राहणार. या शब्दात पण बदल कधी होणार नाही. भले काय उद्या छोट्या मोठ्या गोष्टी होत्यात राहतात चालतात पण ही नाही. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो मला एवढं भारी वाटतंय की कुठतरी त्या दिवसाची जाण कुठतरी राखून ह्या नवरा बायकोने दोघांनी मला आज कुठतरी तुम्हाला सांगून बोटाला धरलं एक सावलीचा आधार दिला आणि मला घेऊन पुढे चालले. आमच्या दोघांना लय छान वाटायला लागले. कारण माझ्या पण पडता काल तुमच्यासारखाच आता आलता त्यातनं निघलो होतो थोडंफार अजून थोडाफार गुतलोय. पण तुम्हाला सांग तुमच्या हे बिझनेसमुळे ना आम्हाला दोघं भावाच्या चेहऱ्यावर एवढं हसू आनंद आम्ही नाही दोघं. आमचं एकच म्हणणं आहे म्हणजे हीच आहे की जेव्हा आमचा वाईट काळ हा. होता तेव्हा आम्हाला कोणी साथ दिली, कोण आमच्या सोबत होतं, त्या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात आहेत आणि ते लोक आम्ही कधीच नाही विसरणार. हे मात्र तुम्ही आज तुमच्या बिझनेसचा एक हिस्सा म्हणून मला धरलं आणि कोण साथ चांगलं देता. होतं आमचं वाईट, हे सगळ्या गोष्टी लक्षात आणि वाईट काळातले सगळं लक्षात राहतं. बरोबर. आणि ते कधीच नाही माणूस विसरत. कसं मला पण त्या टायमिंगला बराच त्रास दिलेला आहे कोणी तो सुद्धा तुम्हाला सांगतो आपण विसरलेलं नाही. विसरून गेलो असं वाटन आणि इथं डोक्यात ठेवलेलं त्या गोष्टी त्या असू द्या समजवाले को इसर काफी आहे असं काही नाही. बरं ठीक आहे असं चला सोनाताई आल्या सोनाताईंचं पाऊल लागलं पहिले पण होते आता या 2 वर्षात 1.5 वर्षात आले नव्हते दादा बरोबर. काळ कधी काय बदलून सांगता येत नाही. चला आपल्याला तुम्हाला सांगतो आज फक्त एकच छान वाटलं की बाबा आज कुठतरी मी त्यांची सेवा केलेली 2022-23-24 कुठतरी त्यांना निस्वार्थीपणाने आपलं मानलं. नक्कीच त्यांनी माझं भरून काढलं बरं का. भरून काढलं नाही अजून तुम्हाला सांगतो त्यांनी मला कुठतरी इसा कंपनीचा म्हणून त्यांनी बोर्ड दिलं सावली दिली त्याबद्दल त्यांचं पण आभार. आणि सोनाताई आमच्या घरी आल्या तुम्हाला सांगतो त्याबद्दल पण छान वाटलं. प्रियंका तुला कसं वाटलं काय बोलायचं. भारी वाटलं. ही दोघी रील काढायच्यात पहिलं. हा तुम्हाला माहितीये का म्हणजे मी बिझनेस चालू केल्यापासून नाही, माहिती ताईला तेव्हा फोन मला करा मला वाटायचं बोललंच की होत नव्हतं. खरंच जोक नाही की कुठलीच लेडीज एवढं म्हणजे ते एवढ्या सगळी लोक यायचे सगळ्यांचं बघायच्या सगळ्यांचं करायच्या खूप काय करायच्या. खरंच म्हणजे देव ज्याचा ज्यांनी केलेलं असणार देव त्यांचं चांगलं करतो. पण ती कधी मला आपण अशी म्हणली नाही हा. वायराव तू किती माणसं मला त्रास येते होतोय, ह्या त्या आणि गोष्टी. कधीच नाही उलट त्यांनी म्हणायची खूप चालली आम्ही हाताला आता धरून उलटं नाही का थांबवलं. नाही तुम्ही बरं तुम्ही फक्त जा तुम्ही म्हणायचं आम्ही चाललो तिकडे. स्वयंपाकालाही लेट ठेवा आणि मस्त यांना बिझनेस करू द्या. माझं एकच मत आहे फुल घरातल्या कामाला ठेवा तुम्ही डायरेक्ट बिझनेस करा खूप चांगलं. तुम्ही इथून जायचं ना आम्ही हात धरून थांबायचो अजून एक दिवस राहायचं अजून एक दिवस. आता नाही जायचं आता संध्याकाळपर्यंत राहायचं इथं उद्या आता त्यांची तुम्हाला सांगतो जाणार नाही. हे तिकडं किती सोना हार्बलचं 2 वर्षात ना आता
आलाय तुम्ही हे प्रोडक्ट आहे तुम्हाला सांगतो हे जे भावाला थांबून मी दिलेलं आहे. सारखं तुम्हाला फोन केला ह्याचा result आहे ना, मला लिहित होता ताई, म्हणून. जवळ तारखे म्हटलं तुम्ही आलाय ह्या तर बॉटलवर जे सांगा. सोनात आहेत ना हे ह्यांचा त्यांनी फोटो टाकलाय पण एवढा रिझल्ट आहे तुम्हाला सांगू का काल ती बाया काय म्हणत होते की मी तुला शपथ घेऊन. शब्द घेऊनच सांगत होत्या त्या नाही रडतात लोक, काय काय बायका रडतात पण. तिथं शपथ घेऊन त्या बायला सांगत होते म्हणली देवा शपथ अगो म्हणली ह्याचा रिझल्ट आपल्यातच केस गळत 15 दिवसात म्हणली माझ्या कोणाची तरी म्हणजे काळे केस झाले लांब झाले म्हणून मी घेतलं एक तिथेच नाही अगदी ती चाई बी हे काय घरातनं असते का नाही चालली डोक्याची. होती, घेऊन मी कधी सांगत नाही की बाई चाईला 100% माझ्याकडून रिझल्ट येईल. पण एक कस्टमर असं होतं म्हणजे असं रडून सांगत होतं की मग ती चाई म्हणजे काय वाटतं गोल असे केस निघतात काहीतरी, हा. त्याला सुद्धा म्हणजे ते पूर्णपणे थांबलं. म्हणजे असं वाटतं की लगे त्या लोकांचे आपल्याला किती आशीर्वाद लागत असतील. काल पण एक माझ्याकडं, मुलगी हा. होती छोटी 5-6 वर्षाची होती आहे पेच ना पडलं दुसरीला का होतं पहिलीला ते एवढंच काढ. होतं ते म्हणजे आम्ही नाही 20,000 रुपये घालवले हो, दवाखाना केला काहीच झालं नाही. नाही, या आणि लोकांचे मी त्यांना आशीर्वाद काय म्हणलं लागतात आपल्याला. 399 रुपयाला बसवलं मग ती म्हणलं थोडंफार कमी त्याची बायको त्याला म्हणली 20-20 हजार घालवलं तेव्हा नाही कमी केलं म्हणले म्हणले की इथं एक बाई इथनं प्रोडक्ट घेऊन बाहेर चालले दुसरी म्हणली हो रिझल्ट आहे का तिने तिथंच तिला शब्दच घ्यायला लागले 15 मिनिटं अगो बाया माझ्या बहिणीला एवढा फरक आणि 3 आठवड्यात आणि ही लय किस्सा होत्या तिथं हा. आता कसं आहे, दुपारनं आमच्या तर म्हणजे आता मी स्वतः काही सगळं फोन उचलत नाही. पुरींला एवढे लोक हे करताना मॅडमला सांगा तुम्ही, म्हणजे पुरींला सांगतात सगळं आणि तुम्ही ही मॅडमला सांगा म्हणून सांगतात एवढे हे करताना. आणि तुम्हाला सांगतो म्हणजे सोना हर्बलचे जे प्रोडक्ट आहे त्यांनी कशी सुरुवात केली निवांत आपण तुम्हाला सांगतो त्यांच्यावरती एकदा स्टोरी करू आपण त्याचं काय नाही सध्या तुम्हाला सांगतो त्यांच्या आशीर्वादाने आपलं थोडंफार चांगलं चाललेलं आहे जे आहे ते हा. काय बोलायचं का तुला काय नाही ह्यांना जाऊन द्यायचं नाही आल्या आल्याच म्हणलं पहिलं पण असंच करायचं तुम्हाला जुनं लय आलं दिवसात नाही आल्या तर आलं दोन की म्हणायची जाऊन देऊ नका बरं तुमच्या बर्थडेला मी आलतो संध्याकाळ दादांचा बर्थडे होता तुमचा होता ना आपल्या anniversary अॅनिव्हर्सरी हा तुमच्या अॅनिव्हर्सरीला तुम्हाला सांगतो मी समजा कामधंदा सोडून तुम्हाला सांगतो इथून ताईंकडे गेलो माझ्यासाठी तुम्हाला सांगतो त्यांनी पहिले पेशल खोली मी लाजून म्हणून झोपायची समजा सोय GR पाणी पिणे आणि मला काय झालं काय रात्री 12ला उठून आलो तुम्हाला भात पी ती तुम्हाला सांगतो एवढं राईस फेस केलं म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की बाबा न विसरणार या गोष्टी त्या खरंच माणसं कोण आपलीत ही पडत्या काळात ज्यांनी साथ दिली तीच आपली असते ती आणि ती चांगल्या काळात का साथ सोडणार नाहीत का हो दादा पडत्या त्यासाठी आम्हाला आम्हाला काय गोष्टी समजत होत्या पण त्या टायमिंगला आम्हाला मदती करता येत नव्हत्या पण आम्हाला ज्यावेळेस समजले की अशा अशा काही गोष्टी होऊ शकते त्या आपल्याला मदत होऊ शकते तर आम्ही काय त्यामुळे चालतो म्हणजे आम्ही असं नाही की बाबा आमच्या बिझनेसला आम्हाला एवढा बिझनेस आहे तिथं नाही आणि बारामतीच तुम्हाला सांगतो सोना हर्बल शिवाय दुसरा उगम सुद्धा होऊ शकत नाही रात्र दिवसाचा रात्र आपण करू शकतो हा दुसरं काय नाही चालत कारण की हे काय नाही आम्ही काय आमचे शब्द बोलत नाही ही पब्लिकचं प्रेम बोलतो आणि दुसरं कोण त्याचा रिझल्ट बोलतो आम्ही तर बाटल्या कोणाच्या खिशाने वळच घातल्या असत्या लोकांनी दाही घेतली असत्या पण अशी कंडिशन झाली की आम्हाला तुम्हाला सांगतो असं कस्टमर येतं आम्हाला थांबा म्हणायला लागतं थांबा पुढे कस्टमर वस्तू ही वस्तू ती पॅकिंग आणि फिकिंग एवढं तुम्हाला सांगतो का इथं बोलतो क्वालिटी क्वांटिटीचा विषय येतो आणि रिझल्ट असतो इथं खरंच खूप छान आहे ते प्रोडक्ट तुम्ही एकदा यूज करा बरं चला असो सोनात आल्या छान वाटलं मस्त आता 1-2 रील खांतो